मध्ये मनपूर्वक स्वागत. इयत्ता 6वी धडा क्रमांक 5 प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह आणि या लेक्चर मध्ये आपण मागच्या लेक्चर मध्ये जे पहिलं लेक्चर आपण पूर्ण केलं त्यामध्ये आपण या सर्व धार्मिक गोष्टी जे काही धर्म भारतामध्ये निर्माण झाले आणि भारतामध्ये आले त्यांची आपण माहिती घेतली. विश्वाच्या निर्मितीपासून ते शीख धर्मापर्यंत म्हणजे आजच्या काळात एखादा धर्म असू शकतो. एखादी व्यक्ती म्हणू शकते की मी स्वतः हा धर्म स्थापन केलेला आहे. त्याला भारतीय संविधानाने पूर्णपणे अधिकार दिलेला आहे. पण असं जर का असेल तर तिथपर्यंतचा सगळा जो काळ आहे तो आपण अभ्यासलेला आहे. आणि त्यातील एक अतिशय महत्त्वाचा धर्म म्हणजे जैन धर्म याची माहिती घ्यायला आपण सुरुवात केलेली होती. जैन धर्म या धर्मामध्ये अहिंसेला फार मोठं महत्व आहे. वर्धमान महावीर हे या धर्माचे 24वे तीर्थंकर. मुळात तीर्थंकर म्हणजे काय तर तीर्थंकर याचा अर्थ की जे क्रोध, काम, पीडा म्हणजे त्रास अशा सगळ्या गोष्टींपासून मुक्त आहेत. ज्यांच्यावर चांगल्या वाईट गोष्टींचा परिणाम होत नाही. ज्यांनी स्वतःच्या इंद्रियांवर विजय मिळवला आहे त्यांना खरं तर तीर्थंकर म्हटलं जातं. असे 24वे तीर्थंकर होते. जन्म वगैरे आपण काल पाहिलेला आहे. कुंडग्राम, वैशालीनगर ब्रुज या महाजनपदामध्ये सध्याचं बिहार. पिता सिद्धार्थ. इथे एक योगायोग आहे जो मागच्या सत्राच्या शेवटी एका विद्यार्थ्याने आपल्याला सांगितला होता की सर गौतम बुद्धांचे मूळ नाव जे आहे ते सिद्धार्थ होतं ना. होय, गौतम बुद्धांचं खरं नाव सिद्धार्थ होतं आणि महावीर जैन यांच्या वडिलांचं नाव सिद्धार्थ आहे. हे दोन्ही सिद्धार्थ वेगवेगळे आहेत हे लक्षात ठेवा. यांचं नाव मात्र सुरुवातीपासून महावीरच राहिलेलं आहे. आईचं नाव होतं त्रिशला. त्यांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केला. वयाच्या साधारणपणे 29 वर्ष पूर्ण झाल्यानंतर म्हणजे 30व्या वर्षी त्यांनी घर सोडलं म्हणजे त्यांचा राजमहल सोडला आणि 12.5 वर्षांची तपश्चर्या केली. तेव्हा त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. त्यांचं ज्ञान जे आहे ते केवल किंवा विशुद्ध स्वरूपाचं म्हणजेच केवली हे आपण काल पाहिलेलं आहे. आणि सर्वात शेवटची महत्वाची गोष्ट जी आपण काल पाहिली ती म्हणजेच ते इंद्रियांवर आणि विकारांवर त्यांनी विजय मिळवला. इंद्रिय कोणती आहेत आपली? पंचेंद्रिय. जीभ, त्वचा, कान, डोळा आणि नाक ही 5 इंद्रिय ज्यांच्या माध्यमातून आपण जगासोबत संपर्कात राहतो. ही 5 इंद्रिय ज्यांच्या माध्यमातून आपण जगातील चांगल्या गोष्टींचा आनंद घेतो, वाईट गोष्टींचं दुःख आपल्याला होतं. तेव्हा या इंद्रियांवर यांनी विजय मिळवला म्हणजे त्यांच्या शरीराला या गोष्टी असल्या काय नसल्या काय, चांगलं काय वाईट काय कशाचाही फरक पडत नव्हता. त्या पद्धतीने त्यांनी आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला. म्हणून महावीर जैन यांना जीन म्हणजेच जिंकणारा असं म्हटलं गेलं आणि यातूनच जैन हा शब्द तयार झाला. खर तर याच शब्दासोबत साधारणपणे समानार्थी शब्द तीर्थंकर ऑलरेडी आहे. तीर्थंकर म्हणजे मुळातच बाकी संसारिक गोष्टींचा त्याग करणारा एक संत प्रवृत्तीचा माणूस अशा पद्धतीने. पण इथून पुढे एका नवीन धर्माची निर्मिती झाली महावीर जैन यांच्यापासून. आधीचे होते ते तीर्थंकर होते. ते आपले विचार मांडत होते आणि याच विचारामधले 24वे होते. तिथून पुढे हा धर्म मोठ्या प्रमाणात पुढे आला. खर तर याची निर्मिती खरी वृषभदेवांपासून, पहिले तीर्थंकर तिथून. आणि ते एक सर्व विकारांवर सर्व विकार म्हणजे सर्व प्रकारचे मानसिक आजार ज्यांना आपण म्हणूयात तर त्यावर विजय मिळवणारे म्हणून त्यांना असे महान वीर म्हणून महावीर असं त्यांचं नाव आहे. यस, इथपर्यंत आपण आलेलो होतो. हे पहा त्यांची सभा. त्यांनी त्यानंतर 30 वर्ष आयुष्याची 30 वर्ष त्यांनी उपदेश केलेला आहे. वयाच्या 30व्या वर्षी गृहत्याग केला, घर सोडलं
त्यानंतर 12 वर्ष 12.5 वर्ष ऍक्च्युली तपश्चर्या केली. म्हणजे साधारणपणे वयाच्या 42व्या वर्षी त्यांनी ज्ञानप्राप्ती झाली त्यांना. ती झाली साल वृक्षाखाली. ते काही पुस्तकामध्ये नाहीये. पण जसं गौतम बुद्धांचा आहे ते पिंपळाच्या वृक्षाखाली, तसं यांचाही साल वृक्षाखाली त्यांची तपश्चर्या चाललेली होती. आणि त्यानंतर पुढची 30 वर्ष त्यांनी उपदेश केलेला आहे. 30 वर्ष म्हणजे 42 अधिक 30 असं 72 वर्षांचं आयुष्य महावीर जैन यांचं होतं. लोकांना सहजपणे अर्थ कळावा ही त्यांची इच्छा होती आणि त्यासाठी त्यांनी केलं काय, तर त्यांनी लोकांसोबत लोकांच्या भाषेत म्हणजे अर्धमागधी या भाषेमध्ये संवाद साधला. आता त्यावेळी झालं काय होतं बघा. त्यावेळेपर्यंत वेद निर्माण झालेले होते. मग ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ब्राह्मण्यके, आरण्यके, उपनिषदे, पुराणे, महाकाव्य ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या होत्या निर्माण व्हायला. हे सगळं चालू असताना हे सगळं होतं संस्कृत भाषेमध्ये. आणि लोक भाषा बोलायचे पाली, अर्धमागधी, तमिळी. संस्कृत भाषा सगळे बोलू शकत नव्हते. संस्कृत भाषा कोण बोलत होतं, तर समाजातील जो घटक गुरुकुलमध्ये जाऊन शिक्षण घेत होता तोच फक्त संस्कृत भाषा बोलू शकत होता. मग सगळ्या लोकांना संस्कृत कळत नव्हती. म्हणून आपला जो उपदेश आहे तो सर्व लोकांना कळावा यासाठी त्यांनी अर्धमागधी या भाषेचा वापर केला. ही त्या काळातली भाषा होती. ठीक आहे. आणि त्यांनी जो काही धर्म सांगितला म्हणजे जो काही विचार सांगितला, जी जीवन जगण्याची पद्धती सांगितली त्या शुद्ध आचरणावर आधारित ती पद्धती आहे. त्यांनी ज्या सभा घेतल्या लोकांच्या उपदेश करण्यासाठी, जसं तुम्हाला बाजूला चित्र दिसत आहे, तो फोटो दिसत आहे, त्या सगळ्या सभांना समवसरण असं म्हटलं जायचं. समवसरण, सम समान, अवसर, अवसर म्हणजे संधी, सर्वांना समान संधी, समान अवसर ज्ञानप्राप्तीचा महावीर जैन यांनी दिला. ते समवसरण समतेवर आधारित होतं. कसं ते मी तुम्हाला आता सांगितलं, शब्दाचीच फोड तुम्हाला सांगितली. समान अवसर, समवसरण. त्यांच्या समोर पुरुष, स्त्री आणि सर्व वर्णातील लोक आहेत ते बसू शकत होते. सर्व वर्णातील लोक म्हणजे बघा, आपण यापूर्वीच पाहिलेलं आहे. वर्ण कोणते होते त्यावेळी? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण होते. ठीक आहे. या 4ही वर्णातील जे लोक होते त्या ठिकाणी बसू शकत होते त्यांच्या समोर आणि ते ज्ञान ग्रहण करू शकत होते. म्हणून तिथं समानता आहे, म्हणून तिथं समवसरण आहे. अशा प्रकारच्या सभा त्यांच्या झाल्या. सर एवढं सगळं होतं. ठीक आहे. तो मुद्दा आपण शेवटी घेऊयात. चला पुढे जाऊयात. पंचमहाव्रते. त्यांनी जो उपदेश केला लोकांना त्याच्यामध्ये त्यांनी पंचमहाव्रत सांगितली. महाव्रते, व्रत. व्रत म्हणजे अशी गोष्ट की जी निष्ठेने पूर्ण करायची, ती करत राहायची, किती त्रास झाला तरी ती करायची, याला माहिती व्रत. आणि व्रताच्या पुढे जाऊयात महाव्रत. महाव्रत म्हणजे मोठी गोष्ट आहे, सामान्य गोष्ट नाहीये. आणि अशी किती सांगितले? 5. म्हणून पंचमहाव्रत ही त्यांनी सांगितली आहेत. बघा, अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे त्यांनी 5 नियम सांगितले. त्यातला पहिला नियम म्हणजे अहिंसा. मांसाहार निषिद्ध, अजिबात नाही. दुसरी गोष्ट, मांसाहार तर करायचा नाहीच, पण याशिवाय आपल्याकडून चुकूनही कोणाला त्रास होणार नाही, इजा होणार नाही याची काळजी घ्यायची. चालताना सुद्धा जर पायाखाली एखादी मुंगी, जुरळ, कीटक येत असेल तर त्याची काळजी घ्यायची, त्या जीवाला जीवदान द्यायचं. म्हणून बघा, जसा तुम्ही इथे फोटो पाहतात, हे पहा, थोडं आपण मागे जाऊयात. येस, बघा, हा जो महावीर जैन यांचा फोटो तुम्हाला दिसत आहे, हा पूर्णपणे इथे वस्त्र दिसत नाहीयेत तुम्हाला, पहा, अंगावर कपडे दिसत नाहीयेत. ठीक आहे. हा जो प्रकार आहे म्हणजे त्यांना कशाचा लोभच नाहीये ना. अंगावर कपडे, वस्त्रांचाही लोभ नाही. वस्त्र घातली की त्यामध्ये आलं ना मग पुढचा विषय. म्हणजे बघा ना, वस्त्र घातलेली आहेत, मग ती छान असली पाहिजेत, ती आकर्षक दिसली पाहिजे, सगळ्याच गोष्टी आल्या त्यामध्ये.
सगळा लोभ त्यांनी सोडून दिलेला आहे. तर यांना म्हणतात दिगंबर. आणि अशा प्रकारचे अनेक साधू आजही आहेत. तुम्ही कधी ते रस्त्याने फिरताना वगैरे अशा साधूंना पाहिलेलं असेल. समजा तुम्ही गाडीवर घरातल्या कोणासोबत तरी निघालेला टू व्हीलरवर वगैरे, तर तुम्ही रस्त्याने अशा पद्धतीचे साधू जाताना पाहता. किंवा अशा प्रकारे लोकांमध्ये येण्यापेक्षा दुसरा एक प्रकार करण्यात आला किंवा दुसरा विचार करण्यात आला, तो म्हणजेच जो आपण मागच्या तासालाही थोडंसं त्याची माहिती घेतली, तो म्हणजे श्वेतांबर. लोकांमध्ये जर आपल्याला जायचं नाही तर आपण श्वेत वस्त्र परिधान करूयात, किमान काहीतरी वस्त्र घालूयात. आणि त्यावेळी मग कुठल्याही पद्धतीची अहिंसा जी आहे, आपले जे मूळ तत्व आहे त्याला धक्का लागता कामा नये. ही जी अहिंसा आहे ही दूर जाता कामा नये, म्हणून मग एक पट्टी तोंडाला बांधली जाते. चुकून सुद्धा एखादा कीटक तोंडाकडे जाता कामा नये, तो अडकला की सापडला की संपला. ही अहिंसा. दुसरं जे महाव्रत त्यांनी सांगितलेलं आहे ते महाव्रत आहे सत्य. कितीही लपलं तरी ते बाहेर येतच. सत्य. नेहमी सत्याने वागा असं त्यांचं म्हणणं आहे. सर, सत्याने वागा, नेहमी खरे बोलावे, नेहमी सत्य बोलावे. एक गंमत सांगतो. समजा तुम्ही घरामध्ये एकटेच आहात आणि अचानक घरात चोर दरोडेखोर शिरले आणि विचारलं, बोल, घरातले पैसे, दागिने, सोन्या चांदी कुठे आहे? नेहमी खरे बोलावे. चालेल का? नाही चालणार. परिस्थितीनुसार खरं बोलावं असं म्हणायला हवं का? नाही. मग त्यामध्ये खोटेपणा आला. मग मुद्दा इथे हा येतो की जर जर उदाहरणार्थ अहिंसा आणि सत्य या दोघांचा तुम्हाला ताळमेळ मी एक सांगतो. एक प्राणी धावत पळत आलेला आहे आणि तो प्राणी एका बाजूला जाऊन लपलेला आहे आणि त्याला मारण्यासाठी एक दुसरा माणूस त्या ठिकाणी आला. त्याच्या हातामध्ये एक शस्त्र आहे की जो त्याला मारणार आहे, त्या प्राण्याला. तो प्राणी कोणताही असेल. जर तो त्या ठिकाणी आला आणि त्यांनी तुम्हाला विचारला, बोल, तो प्राणी कुठे गेलाय? तर अशा वेळी तो प्राणी कुठे आहे हे सत्य सांगणं बरोबर राहील. जर ते बरोबर असेल तर तिथे अहिंसेचं उल्लंघन होईल. किंवा दुसरी गोष्ट, तो प्राणी जर या बाजूला गेलेला आहे असं तुम्ही नाही सांगितलं किंवा मला माहित नाही, मी पाहिलं नाही असं सांगितलं, तर तुम्ही असत्य ठरताय. पण बाळांनो, ज्या असत्यामुळे कल्याण होत असेल, फायदा होत असेल, मोठ्या प्रमाणात चांगल्या मार्गाने चांगल्या गोष्टींचा फायदा होत असेल, चांगल्या व्यक्तींचा फायदा होत असेल, काही प्राण्यांचा फायदा होत असेल, तर अशा प्रकारचं असत्य हे सत्यापेक्षाही वरचढ आहे. शकुनी मामा एक छान गोष्ट सांगतो मला मी. महाभारतामध्ये जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध होणार होतं तेव्हा त्याच्या पूर्वी दोन्ही बाजूची सैन्य आहेत ती एकमेकांच्या समोर आली आणि शकुनी मामा असं म्हणाले की आम्ही युद्ध जिंकणारे 100% सत्य आहे, आम्ही हरूच शकत नाही. कारण पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, महारथी कर्ण हे असे एक एक वीर आहेत की ज्या वीरांना अख्ख्या विश्वात तोड नाही. असे वीर आमच्याकडे असल्यामुळे आम्ही हमखासपणे युद्ध जिंकणार आहोत. त्यावर समोरून जो कृष्ण आहे त्या कृष्णाने उत्तर दिलं पांडवांकडून की नाही मामाश्री, आपके पितामह भीष्म का तोड़ शिखंडी है. गुरु द्रोणाचार्य को खत्म करने के लिए ध्रुपद के पुत्र ने जन्म लिया है और अंगराज कर्ण उन्हें अर्जुन मारेंगे. फिर तो आप जीत नहीं सकते. तेव्हा शकुनी मामा विचारतात, लेकिन कृष्णा, कान्हा, इन जैसे बड़े बड़े वीरों को मारा जा सकता है सिर्फ छल से, और आपके पक्ष में धर्म है. धर्म म्हणजे चांगली गोष्ट, चांगल्या पद्धतीने वागणं. आपके पक्ष में धर्म है तो आप छल नहीं कर सकते. आणि त्यावेळी कृष्णाचं उत्तर आहे, मामाश्री, अगर
उद्देश धर्म है, अगर छल का उद्देश धर्म है तो छल भी धर्म है. म्हणजेच जर तुम्ही काही चुकीचं वागताय पण त्या चुकीच्या वागण्यामुळे, तुमच्या चुकीच्या बोलण्यामुळे जर काही महान असं कल्याण घडणार असेल तर ते चुकीचं वागणं मान्य आहे. कळतंय? सत्य. सत्य कुठल्या व्याख्याने पाहायचंय पहा. अशी पंचमहाव्रत आहेत, त्यातली आपण पाहतो. एक पाहिलं अहिंसा, दुसरं पाहिलं सत्य. आता वळूयात पुढे. तिसरा आहे अस्तेय. अस्तेय याचा अर्थ चोरी न करणे. चोरी नाही करायची. दुसऱ्याचं ते दुसऱ्याचं, आपलं ते आपलं. म्हणजे अरे त्याचं खोडरबर खूप छान आहे, काय ते डिझायनिंग आहे. हा, घरी जाऊन घरच्यांना सांगा मला तसं खोडरबर पाहिजे. त्याचं खोडरबर छान आहे, त्यांनी तिकडं बघितलं, उचललं आणि बॅग मध्ये टाकलं. हा उद्योग करायचा नाही. अस्तेय. वर्धमान महावीरांनी सांगितलेली गोष्ट आहे पंचमहाव्रतातली. चौथी गोष्ट अपरिग्रह. परिग्रह याचा अर्थ काय, तर काही गोष्टी ज्या आपल्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे त्या गोष्टी आपण साठवतो. म्हणजे अन्न असेल, संपत्ती असेल, घर, दागिने घरामध्ये साठवले जातात. जशी जशी आर्थिक परिस्थिती सुधारत जाते तसं या सगळ्या गोष्टी आहेत त्या उभ्या केल्या जातात. पण मला गरज किती आहे खरं? मला एवढ्या दागिन्यांची, एवढ्या घरांची, एवढ्या कपड्यांची, एवढ्या अन्नाची, एवढ्या प्रकारच्या अन्नांची गरज आहे का? तर जी जास्तीची गोष्ट आहे ती गोष्ट लोकांना देऊन टाकणे. अनावश्यक असणाऱ्या गोष्टी न साठवणे याचा अर्थ अपरिग्रह. ही खूप मोठी गोष्ट आहे. शेवटी माणसाची गरजच संपत नाही म्हणा. म्हणजे जगात सर्वात श्रीमंत जरी व्यक्ती झाली तरी ती गोष्ट टिकवण्यासाठी अजून परिग्रह करत राहते, अजून संपत्ती गोळा करत राहते. त्यामुळे अपरिग्रह खूप अवघड आहे. ते जैन साधूंना जमावं किंवा कुठल्याही धर्मातील साधू पुरुषांना जमावं. सामान्य लोकांचं ते काम नाही, अवघड आहे. ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य याचा अर्थ कुठल्याही पद्धतीने आपल्या शरीराचे लाड पुरवायचे नाहीत. म्हणजे अगदी जेवण खाण्यापासून ते कुठल्याही पद्धतीने शरीर सुखाकडे वळायचं नाही, असा हा अर्थ होतो. आता याचा आर्थिक डीप मध्ये जो अर्थ आहे तुम्ही जसं जसं मोठं होत जाईल तसं तुम्हाला तो समजत जाईल. ठीक आहे. किंवा हा दुसरी गोष्ट आपण बघा, ब्रह्मचर्याश्रम आपण शिकलो होतो की ज्यामध्ये तुमचं शिक्षण चालू असेपर्यंत तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्या विद्यार्जनावर, आपल्या अभ्यासावर फोकस करायचं, तेवढंच फक्त महत्व द्यायचं आहे. याला म्हणायचं ब्रह्मचर्यत्व. याशिवाय त्यांनी सांगितले त्रिरत्ने, म्हणजे 3 रत्न. पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने हे महावीर जैनांनी सांगितले. त्यासाठी एक महत्वाचा शब्द आहे सम्यक. हा शब्द वापरला जातो. सम्यक म्हणजे संतुलित. संतुलित याचा अर्थ एक गोष्ट खूप आणि एक गोष्ट कमी असा नाही. संतुलित, सगळ्या गोष्टी समान अशा झाल्या पाहिजेत असं. कुठल्या पद्धतीत, तर पहिला आहे सम्यक दर्शन. दर्शन म्हणजे आपण डोळ्यांनी जे पाहतो ते संतुलित पाहायचं. संतुलित पाहायचं म्हणजे काय, आपण दिसणार तेच बघतो, पण बघताना काय पाहायचंय आपण ठरवतो ना. चांगलं पाहायचंय की वाईट पाहायचंय. मोबाईल तुमच्या हातात आहे किंवा तुम्ही लॅपटॉपच्या समोर बसलाय, तुम्ही कॉम्प्युटरच्या समोर बसलाय, त्याच्यामध्ये अख्खं जग आहे. त्यामुळे तुमचं दर्शन हे सम्यक असलं पाहिजे, चांगल्या अर्थाने असलं पाहिजे. संतुलित दर्शन, जे तुम्हाला पाहायचं आहे ते योग्य असलं पाहिजे. सम्यक ज्ञान, चांगलं ज्ञान मिळवायचं. ज्ञान काही चुकीचं असू शकतं का? असू शकतं. म्हणजे रस्त्याने जाता जाता कोणाचा तरी खिसा कसा कापायचा, त्याचं पाकिट कसं मारायचं, हे पण ज्ञान आहे ना. ही काही साधी गोष्ट आहे का? दुसऱ्याच्या नकळत त्याचं पाकिट बाजूला करणं ही काही साधी गोष्ट आहे का? पण ते सम्यक ज्ञान नाहीये. ते ज्ञान आहे, ते संतुलित नाहीये, ते योग्य विचारांनी, योग्य आचारांनी होणार नाही. आणि तिसरं आहे ते सम्यक चारित्र्य. सम्यक चरित्र घडवलं पाहिजे. सम्यक चारित्र्य
म्हणजे आपलं वागणं, बोलणं, चालणं हेच अतिशय उत्तम पद्धतीचं असलं पाहिजे. तर अशा पद्धतीची 3 रत्न ज्या गोष्टी समाजामध्ये चांगल्या अर्थाने मान्य आहेत, त्या गोष्टींचं आपण पालन केलं पाहिजे असं मानलेलं आहे. तशा पद्धतीची 3 रत्न आहेत ही त्यांनी सांगितलेली आहेत. महावीर जैनांनी. त्यांनी अनेकांतवाद हा एक सिद्धांत मांडला. याचा अर्थ आपण समजून घेऊयात. हा सिद्धांत सत्याच्या शोधासाठी फार महत्वाचा आहे. सत्य शोधणे. खोट्या गोष्टी नाही, खऱ्या गोष्टी. सत्य शोधण्यासाठी तो महत्वाचा आहे. अंत या शब्दाचा खरा अर्थ काय आहे इथे? तर अंत या शब्दाचा इथे जो खरा अर्थ आहे पैलू. अंत म्हणजे शेवट असं नाही. अंत म्हणजे पैलू. म्हणजे पैलू म्हणजे उदाहरणार्थ समजा असा विचार करा की योगेश पाटील सरांच्या शिकवण्याचे पैलू काय काय आहेत. मग सरांचा आवाज, सरांचा दिसणारा तुम्हाला स्क्रीनवर दिसणारा व्हिडिओ, सरांची पीपीटी, सरांनी वापरलेले फोटो, सरांनी वापरलेल्या मुव्हिंग इमेजेस, सरांनी वापरलेले पुस्तकातील जे सगळे शब्द आहेत महत्वाचे, त्यांना केलेले बोल्ड, त्याचे बदललेले कलर्स, हे पैलू आहेत वेगवेगळे. लक्षात असे वेगवेगळे भाग ज्याला आपण म्हणूयात. तर अशा पद्धतीचा अंत हा शब्द या ठिकाणी शेवट म्हणून न वापरता अंत हा शब्द पैलू म्हणून वापरलेला आहे. म्हणजे अनेक पैलू, अनेकांतवाद म्हणजे अनेक पैलू आणि वाद म्हणजे भांडण नाही. अनेक पैलूंचं जे ज्ञान आहे त्याच्याशी संबंधित हा सगळा मुद्दा आहे. सत्याचा शोध घेताना विषयाच्या केवळ एखाद्या दुसऱ्या पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष काढल्यास सत्याचे पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. सगळ्या बाजूने विचार करावा लागतो. एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आता या वर्षी मी 5वी ते 10वीचा सगळा जो सिलेबस आहे इतिहासाचा तो पूर्ण करत आहे. ठीक आहे. पण मी समजा या गोष्टीचा विचार केला की विद्यार्थ्यांच्या 6माही परीक्षेच्या आधी 6च्या 6 इयत्तांचं जे आहे काम ते पूर्ण झालं पाहिजे. हा एक पैलू जर का मी पाहत असेल, असा एक पैलू, तर त्यामुळे पूर्ण सत्याचं ज्ञान होणार नाही. म्हणजे दुसरा पैलू कुठला गडबडू शकतो? तुम्ही डिटेलमध्ये गेलात का सर तुम्ही त्या मुद्द्याच्या? तो मुद्दा जो आहे त्या मुद्द्याशी संबंधित ज्या बाकीच्या गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत, ज्या आयुष्य घडवणाऱ्या गोष्टी आहेत, इतिहास शिकवणाऱ्या गोष्टी आहेत, त्या मांडल्यात का? मग तिथे तडजोड करावी लागेल. त्यामुळे तो विषय करायचा नाही आपल्याला. आणि जर तो विषय आपल्याला करायचा असेल तर इतिहास, परीक्षेचा इतिहास आहे तुम्ही शाळेत शिकताच. पुस्तक तुमच्याकडे आहे. पण तो विषय मनात रुजवणं, ती मूल्य, ती मनात रुजवणं याच्यासाठी हे ऍप आहे. तेव्हा अशा पद्धतीने हे काम जे आहे ते पुढे जाणार आहे. ठीक आहे. तर सगळ्या पैलूंकडे विचार करावा लागतो. सगळ्या महत्वाच्या पैलूंकडे, महत्वाच्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. त्यांनी काय काय शिकवण दिली ते आपण पाहूयात. बघा, आता वर्धमान महावीर यांचा विषय आहे आणि समोर तुम्हाला काही स्त्रिया दिसत आहेत. याचा अर्थ स्त्रियांना स्वातंत्र्य देण्यासंदर्भात काहीतरी असलं पाहिजे. लक्षात घ्या, ज्यावेळी वैदिक संस्कृतीची सुरुवात झाली, आर्य संस्कृतीची सुरुवात झाली, म्हणजे सनातन धर्म किंवा हिंदू धर्म याची सुरुवात झाली, तेव्हा सगळीकडे समानता होती. आपण पाहिलेलं आहे. पण पुढे जसं ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, वेदांगे, उपनिषदे, काय ब्राह्मण्यके, आरण्यके, उपनिषदे हे सगळं सुरू झालं, तेव्हा या गोष्टी वाढत असताना हळूहळू या स्त्रियांवर बंधने यायला लागली. स्त्रियांवर अन्याय सुरू झाला. आणि तो जो अन्याय होता त्याच्या विरोधामध्ये यांनी काही मुद्दे मांडले आणि त्यांनी त्यात असं सांगितलेलं आहे की मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर, वर्ण म्हणजे काय जे आपण पाहिलं ना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, त्या 4 वर्णांवर या गोष्टी अवलंबून नाहीत. मोठेपणा अवलंबून नाही. कुठल्या वर्णात जन्माला आले, अरे जन्माला येणे यात कुठला पराक्रम आहे तुमचा? जन्माला येण्यात तुम्ही कुठला असं काय दिव्य तेज गाजवलं का? जन्माला येणं काय मोठी गोष्ट आहे का? जन्माला आल्याच्या नंतर आपण काय करतो ते मोठेपणाचं लक्षण आहे. म्हणून हा मोठेपणा जो आहे तो वर्णावर, कोणत्या वर्णात जन्माला आला त्यावरती आधारित नसून उत्तम चारित्र्यावर अवलंबून आहे. आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं चालणं, आपलं राहणं, आपलं दिसणं, आपलं असणं, हे सगळं जे आहे ना, हे सगळं त्या गोष्टीवर इम्पॅक्ट करतं. आपल्यामुळे जाणीवपूर्वक कुणालाही त्रास होता कामा नये. अशा पद्धतीने. याचा अर्थ दुसरे त्रास देत आहेत तर आपण शांत बसायचे असंही नाही.
म्हणजे काय करायचं, तिथंच उलट नाही काही करायचं, योग्य प्रक्रियेचा वापर करायचा. वर्गामध्ये गोंधळ झाला, दुसरा आपल्या काहीतरी बोलतोय किंवा मारतोय किंवा काही करतोय, लगेच आपल्या विषय शिक्षकांकडे जायचं किंवा वर्ग शिक्षकांकडे जायचं. हा, तुम्ही निर्णय नाही घ्यायचा तिथे. याला म्हणायचं उत्तम चारित्र्याचा हा एक पैलू झाला. तिथे लक्षात. स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचे मार्ग वैदिक परंपरेमध्ये हळूहळू बंद झाले होते, जे मी तुम्हाला आता सांगितलं. वर्धमान महावीरांनी मात्र स्त्रियांना नुसतं ज्ञान नाही तर संन्यास सुद्धा घेण्याचा अधिकार दिला. आणि म्हणून हा फोटो इथं घेतलेला आहे. संन्यस्त झालेल्या स्त्रिया, घरदार सोडलेला आहे, आता फक्त ईश्वराची पूजा आराधना हे सगळं ते करणार आहेत. संन्यास घेणाऱ्या स्त्रिया. सोबत त्यांनी काही संदेश दिलेला आहे. सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करा, मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू द्या, जगा आणि जगू द्या. स्वतःही जगा, इतरांनाही जगू द्या. सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करा, सर्व जनावरांवर प्रेम करा, प्राणी मात्रांवर म्हणजेच मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू द्या. दया याचा अर्थ दुसऱ्याला त्रास होत असेल तर आपण हसायचं नाही. चाललेत काही जण, पाय घसरला, एक जण पडला, बाकीचे असले नाही. तो जर हा दुखावला गेलाय तर त्याची वेदना आपल्याला जाणवली पाहिजे. दया, करुणा, दुसऱ्याच्या दुःखाने आपण व्यथित झालो पाहिजे, आपल्यालाही त्रास झाला पाहिजे. करुणा. करुणा कुठे असते सांगू? ज्यावेळी तुमची आई, बहीण, आजी यांच्या बाबतीत उदाहरण घेतलं जातं. चालता चालता ठेच तुम्हाला लागते, डोळ्यात त्यांच्या पाणी उभं राहतं. याला म्हणायचं करुणा. ती वेदना जाणवली पाहिजे. आणि हे जाणवलं तर मार्ग होईल ना, तर उपाय होईल ना. म्हणजे 10-12 मुलं खेळत असतील, त्यांच्या सगळ्यांच्या आया ज्या आहेत त्या बाजूला बसून काहीतरी काम करत असतील आणि त्याच्यामुळे जर का एखादा मुलगा जोरदार पडला आणि तो ओरडला तर बाकीच्या सगळ्या स्त्रिया काय म्हणतील, अरे तो पडला, पण ज्या स्त्रीचा मुलगा पडलेला आहे ती धावत पळत जाऊन त्याला घेईल. बाकीच्यांना दया आली त्याच्यात, पण आई किंवा आजीला करुणा निर्माण झालेली आहे. हा फरक आहे. या भावना असल्या पाहिजेत. पडला का पडू द्या, ते असंच पडत असतो, असं नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हा भाग आतापर्यंत पाहिलेला आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा सुरू होतोय तो म्हणजे गौतम बुद्धांचा. आता नेमका विषय असा होतोय की साधारणपणे पुन्हा तिथेच मुद्दा येतो आपला, गौतम बुद्धांवर सेपरेट लेक्चर घ्यावं लागेल असं दिसतंय, कारण कंप्लीट अर्धा तासाचा विषय तो पण आहे. म्हणजे मला वाटलं होतं खरं तर 15-15 मिनिटात दोन्ही होतील किंवा 15-20 मिनिट, साधारणपणे 20-20 मिनिट म्हटलं तरी 40 मिनिटाचं व्हायला हरकत नाही. पण ऑलरेडी अर्धा तास इथे आपला महावीर जैनांवरच झालेला आहे. आणि अर्थातच हे महत्व देणं आवश्यक आहे या व्यक्तिमत्वांना. तेव्हा अरे 14 मिनिट, चलो 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 बाळांनो, एक मिनिट काहीतरी वेळेचं इथं गडबड झालेली आहे. 8:15 ला लेक्चर सुरू आलं बहुतेक. ठीक आहे, आपण स्टार्ट करूयात लेक्चर, पुढचं लेक्चर. चलो, काही इथपर्यंत काही अडचण शंका असेल तर विचारून घ्या जैनांवरती, मग आपण वळूयात. आहे आपल्याकडे वेळ आहे, गौतम बुद्धांचा भाग घेऊयात आपण. येस, काही शंका असेल, अडचण असेल तर विचारा, नाही तर 16वा मिनिट सुरू झाला की मी वळतो पीपीटी कडे. म्हणजे 8 वाजता लेक्चर सुरू केलं आणि 8:30 झाले दिसतात, पण मध्ये इथं 15 मिनिट दिसतात, कसं काय झालं मला लक्षात येईना. ठीक आहे, ठीक आहे, ओके. नाही, काही नाही अडचण. ठीक आहे, अजून 15 सेकंद थांबूयात आणि मग आपण गौतम बुद्धांकडे वळूयात.
ओके. गिरिजा जोशी नाही. अर्णव डोळे नाही. ओके, ओके. काय 8:02 ला लेक्चर सुरू झालेलं आहे. 8:31 पर्यंत चाललेलं आहे. म्हणजे अर्धा तास ऑलरेडी इथे टाईमवर दिसतोय आणि इथे मात्र 16 मिनिट दिसतायत. 8:02 ला लेक्चर आपलं सुरू झालेलं आहे. 8:31 इथे टाइम दिसतोय. म्हणजे अर्धा तास इथे ऑलरेडी झालेला आहे. मग इथे 16 मिनिट कसे काय दिसतायत? सर सर्व्हिस 26 मिनिट. तुमच्याकडे 26 मिनिट दिसतायत? अर्णव? तुमच्याकडे किती वेळ दिसतोय? ओके. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चालेल, चालेल. ओके, ओके. ठीक आहे. थांबा. आपण गौतम बुद्धांचा भाग आहे तो आपण उद्या घेऊयात. ठीक आहे. नाही 30 मिनिट्स. ओके. ठीक आहे. मग इथं काहीतरी गडबड झाली आणि याच्यामुळे रेकॉर्डिंगला इश्यू व्हायला नको. मला जरा चौकशी पण करावी लागेल ॲपच्या सिस्टम सोबत. ठीक आहे. नाहीतर लेक्चर पण वाया जायचं. डाउनलोड होणार नाही ते. काहीतरी अडचण व्हायला नको. चालेल. थांबूयात आपण इथे. गुड बाय. उद्या घेऊयात गौतम बुद्ध. बाय बाय. हा फक्त एक महत्वाचा भाग सांगतो मी तुम्हाला. काही शंका असेल तोपर्यंत विचारा. महावीर जैन जे आहेत ना, त्यांचा जन्म जेव्हा झाला तर आई त्रिशला जी होती तिला त्यावेळी 16 स्वप्न तिला पडली होती. आणि त्यातल्या एका स्वप्नामध्ये एक हत्ती होता आणि त्या हत्तीने तिच्या मुखामध्ये प्रवेश केला. आणि अशा पद्धतीची एक कथा सांगितली जाते. तर असा तो विषय आहे. कथा आहे ती. जैन धर्मामध्ये जे लोक आहेत त्यांचा यावरती विश्वास आहे, श्रद्धेचा भाग आहे. आणि मी आधीच सांगितलं, मी सांगतो तो इतिहास आहे. त्या पलीकडे ज्या कुठल्या कथा असतील चमत्काराच्या वगैरे त्या सगळ्या गोष्टींवर विश्वास किंवा श्रद्धा ठेवणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे. ठीक आहे. चलो बाय बाय.